रामराम मंडळी. मी महेंद्र, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हापासून शिवसेना ही फुटली, म्हणजे दुसऱ्यांदा फुटली, आज वर्धापन दिनानिमित्त जे काही ऑफिशियल्स अनाऊन्समेंट आहेत ते होऊन जातील, परंतु 9 खासदारांपैकी शिवसेनेचे 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधनं शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताय. त्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे महत्त्वाचं नाव आपल्याला अग्रस्थानी दिसतंय आणि त्यावरनं भरपूर डिबेटही झाली, भरपूर लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या. परंतु ह्या सर्वांच्या गोष्टींच्या आता ह्या झाल्या म्हणजे गोष्टी ज्या आपण ऑपरेशन टायगरबद्दल बोललो होतो, यावरती आपण एक व्हिडिओही बनवला आहे, तो नक्की तुम्ही बघा. कोलकाता पंजाबमध्ये TMCचे 20 खासदार भाजप म्हणजे NDAला समर्थन मिळालं. आता हे 6 खासदार जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्यांचं समर्थन हे NDAला मिळेल. आणि आता चर्चा येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार आहे एकूण, त्यातले काही खासदार हे सुनेत्राताई पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्राताई पवार यांच्या पक्षात येणार आहे, त्यांना जाहीर पाठिंबा देणार आहे. ह्या विषयाबद्दलच आपण या व्हिडिओद्वारे तुमच्या पुढे तो विषय मांडणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे विचार हे जे चाललंय आत्ता त्याबद्दल नक्की कमेंट करून स्पष्ट व्यक्त करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर बघितलं तर सुनेत्राताई पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये बैठक झाल्याची माहिती पुढे येते. त्यामध्ये शरद पवार गटाचे खासदार जे आहेत ते काही खासदार हे NDAला सपोर्ट करतील, इनडायरेक्टली ते सुनेत्राताई पवार या पक्षामध्ये विलीन होतील असं बोललं जातंय. ह्या सर्व गोष्टींची जवळपास पूर्णपणे खात्रीलायक बातमी आहे की ह्या येत्या 10 ते 15 दिवसात ही गोष्ट पुढे येऊ शकते. त्या पद्धतीने हालचाली झालेल्या आहेत. आपण जर एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार हे निवडून आलेले आहेत. प्रामुख्याने जे खासदार निवडून आले त्याच्यामध्ये बजरंगप्पा सोनवणे आहेत, जे बीडचे खासदार आहेत. अहिल्यानगरचे निलेश लंके हे खासदार आहे आणि दिंडोरी इथेही राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे खुद्द बारामतीमधनं आणि अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातनं खासदार आहेत, हे आणि म्हात्रे हे भिवंडीमधनं आहेत. हे सर्व खासदारांकडे आपण जर लक्ष बघितलं तर निश्चितच 3 ते 4 खासदार हे सुनेत्राताई पवार यांच्या गळाला लागल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बोललं जात आहे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचाही समावेश आहे. कारण म्हणजे जे अहिल्यानगरचं राजकारण राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे ढवळून निघालं आणि निलेश लंके हे आता एकाकी पडल्यागत दिसत आहेत, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. खात्रीलायक बातमी येईल त्यावेळेस आपण अधिकृतपणे ती सांगूच, परंतु निलेश लंके हेही येत आहेत. दुसरी गोष्ट झाली बजरंगप्पा सोनवणे यांचंही नाव पुढे येतंय, कारण त्याला म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जाहीर पाठिंब्यामुळे आपण निवडून आलो असं सोनवणे नेहमीच म्हणतायत. आणि आता त्यानंतर जसं हे प्रकरण अजून 2 वर्षात तरी मराठा आरक्षणाचं मिटेल, कारण फडणवीस यांनी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. प्रमाणपत्र वाटप चालू आहे, काही अगदी टप्प्यात काही प्रमुख मागण्या मान्य झाल्यात, काही बाकी आहेत. अशा परिस्थितीत जर मनोजदादा जरांगे पाटील यांनी भाजपला सपोर्ट केला, म्हणजे जर कटुता निघाली, शेवटी ज्यावेळेस जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू होतं आणि त्याच आंदोलनामध्ये रोषातनं शेवटी बजरंगप्पा सोनवणे यांनी खुद्द पंकजा मुंडे यांचा पराभव केला आणि त्यामुळेच कुठेतरी भविष्यात पंकजा मुंडे अजून ताकदीने येतील, कारण 6,000च्या फरकाने बजरंगप्पा सोनवणे निवडून आले आणि त्यांचा कुठेतरी आता भविष्यात त्यांना राजकारणात टिकवण्यासाठी ते त्या पद्धतीने विचार करतील असंही बोललं जातंय. सो निश्चितच सुप्रिया सुळे ह्या जरी फिक्स असल्या तरी अजून एक पुढं जे नाव येतंय ते म्हणजे नाशिक दिंडोरीमधनंच येतंय. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गट तिथे जास्त ॲक्टिव्ह आहे. छगन भुजबळ असू द्या त्या माध्यमातनं आणि शिवसेना शिंदे गटाकडनं दादा भुसे ह्या प्रकरणातनं कुठेतरी त्यांनाही इकडे म्हणजे आणण्यात ते यशस्वी होतील असं बोललं जातंय. शेवटी बघूया, आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पुन्हा शरदचंद्र पवार यांना फोडण्यासाठी तयार आहे. त्यांच्याही गळाला खासदार लागलेले आहेत आणि NDA आपल्या तृतीयांश बहुमतासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. खरंच आता ते फुटलेत की फोडले जातील हे भाग वेगळा, परंतु निश्चितच आपल्याला जर पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट जर आपल्याला दिसली
तर त्यात नवल नको. शेवटी तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व गोष्टींबद्दल, जे महाराष्ट्रात आता सध्या चाललेलं आहे त्याबद्दल काय वाटतंय नक्की व्यक्त व्हा. शेवटी व्यक्तच व्हाल तर पुढं ऐकलं जाईल आणि कुठेतरी लोकांमध्येही त्या गोष्टी पुढे येतात, लोकांनाही कळतात की काय गोष्टी चालू आहे. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच सामाजिक आणि राजकीय आणि इतिहासकाय गोष्टींच्या विश्लेषणासाठी व्हिडिओ येतच असतात आपले. पुढच्या व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.